नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 15 ऑगस्ट 2025. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. नरसिंहन समिती 1 ही कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1991. तर मित्रांनो लक्षात घ्या, नरसिंहन समिती 1 ही 1991 साली स्थापन करण्यात आलेली असून नरसिंह समिती 2 ही 1998 या साली स्थापन करण्यात आलेली होती. दोन्हीही या समिती या एकतर पहिली जी समिती होती ती बँकिंग सेक्टर समिती आणि जी 1998 साली स्थापन झाली ती फायनान्शियल सेक्टर समिती. म्हणजे दोन्हीही अर्थव्यवस्थेशी निगडीत अशा या संस्था आहेत. तर आपल्याला दोन्हीही समिती आपल्याला माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. आता आपण आजचे दिनविशेष पाहूया. सर्वप्रथम 15 ऑगस्ट 1947 भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन. त्यानंतर 15 ऑगस्ट 1969 इस्रोची स्थापना आजच्या दिवशी झालेली आहे आणि याचं मुख्यालय बेंगलुरू या ठिकाणी आहे. 1862 15 ऑगस्ट 1862 या दिवशी मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. 15 ऑगस्ट 1947 पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनलेले आहेत. 15 ऑगस्ट 1947 मोहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. 15 ऑगस्ट 1769 फ्रान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट याचा आजच्या दिवशी जन्म झालेला होता. 15 ऑगस्ट 1872 क्रांतिकारक तत्वचिंतक योगी अरविंद घोष यांचा आजच्या दिवशी जन्म झालेला आहे. 15 ऑगस्ट 1975 बांगलादेशचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आजचे दिनविशेष आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. एकतर भारताचा हा 79वा स्वातंत्र्य दिन असून या दिवशी इतर घडामोडी देखील ज्या काही झालेल्या आहेत, या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याची आता आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. तरीही आपण सविस्तरपणे भारताचा जो स्वातंत्र्याचा प्रवास आहे, तो एका दृष्टिक्षेपात पाहून घेऊया. 1857 साली पहिला स्वातंत्र्य संग्राम झालेला होता. झाशीची राणी लक्ष्मीबाई मंगल पांडे यांचा यामध्ये पराक्रम होता. 1905 या साली स्वदेशी चळवळीला प्रारंभ झाला होता. त्याच्या अगोदर 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याची स्थापना करण्यात आलेली होती आणि संघटित लढ्याची ही सुरुवात समजली गेली. त्यानंतर 1920 ते 1922 या दरम्यान महात्मा गांधींचे असहकार आंदोलन सुरुवात झालेले आहे. अहिंसा व सत्याग्रहाचा प्रभावी वापर यामध्ये दिसून आला होता. 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह दांडी यात्रा म्हणजेच सिव्हिल डिसओबिडियन्स मूव्हमेंट म्हणजेच सविनय कायदेभंग हा 1930 साली आयोजित करण्यात आलेला होता आणि ब्रिटिश सत्तेला याद्वारे उघड आव्हान देखील देण्यात आलेले होते. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन करण्यात आले. करेंगे या मरेंगे याचा निर्धार देखील या दिवशी करण्यात आलेला होता. अनेक क्रांतिकारकांचं या काळामध्ये बलिदान देखील झालेलं होतं. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे साहस देखील आपण पाहिलेले आहे. 1947 मध्ये अखंड संघर्ष, लोकशक्ती आणि जागतिक परिस्थितीमुळे ब्रिटिशांची माघार होती आणि अल्टिमेटली 15 ऑगस्ट 1947 या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी भारत स्वतंत्र झालेला होता. स्वातंत्र्य हे आपल्याला मिळालेलं नाही, तर रक्ताच्या थेंबांनी विकत घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता आजचा दिवस हा इस्रोची स्थापना म्हणून देखील साजरा केला जातो. तर त्याबद्दल एकदा थोडक्यात पाहूया. 15 ऑगस्ट 1969 या दिवशी भारताने अंतराळ विज्ञानात नवे युग सुरू केलेले होते. आजच्याच दिवशी स्थापन झाले भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो. आणि या स्थापनेमागचा उद्देश काय होता? तर भारतातील उपग्रह तंत्रज्ञान, अवकाश संशोधन आणि विज्ञानाचा विकास स्वदेशी पातळीवर करणे हे यामागचे उद्देश होते. यातील महत्त्वाची यश कोणते आहेत? तर इस्रोची स्थापनेमागची आतापर्यंत जी काही आपली आयोजित केलेल्या मोहिमा आहेत, यामध्ये आपल्याला प्रचंड अशी यश मिळालेले आहे. त्यातील महत्त्वाचे म्हणजे चांद्रयानच्या मोहिमा, मंगळयान, मंगळयान जे की जगातील सर्वात स्वस्त मंगळ मोहीम होती. पी-एस-एल-व्ही व जी-एस-एल-व्ही रॉकेट्स, त्यानंतर शेकडो उपग्रह प्रक्षेपण. हे सर्व इस्रोच्या स्थापनेमागचे यश आहे असे समजले जाते. आता आपण इस्रोच्या ताज्या मोहिमेचा थोडक्यात आढावा घेऊया, ज्याविषयी परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न देखील विचारला जातो. तर नुकत्याच काही आयोजित केलेल्या मोहिमांबद्दल एकदा थोडक्यात माहिती पाहूया. निसार, नासा आणि इस्रोची सिंथेटिक ॲपरेचर रडार ही मोहीम आता नुकतीच करण्यात आली. ही जी मोहीम होती, ही भूसर्वेक्षणाची मोहीम आहे.
30 जुलै 2025 रोजी GSLV F-16 या रॉकेटने यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेली ही मोहीम आहे. हे सन सिंक्रोनस पोलार ऑर्बिट मिशन आहे. हे उपग्रह पृथ्वीवरील बदल, हवामान, वनीकरण व टेक्टॉनिक हालचाली नोंदवेल. याविषयी देखील आपण सविस्तरपणे माहिती ऑलरेडी पाहिलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर आपण मागचे जे व्हिडिओ आहेत MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलवरील ते तुम्ही पाहू शकता. GSLV F-15 NVS-O2 भारतीय 100वा हा लॉन्च होता. 29 जानेवारी 2025 रोजी इस्रोने 100वा रॉकेट लॉन्च साजरा केला. GSLV F-15 ने NVS-O2 नेव्हिगेशन उपग्रह कक्षामध्ये प्रविष्ट केला. त्यानंतर POEM-4 हे इन ऑर्बिट प्रयोग होता. 30 डिसेंबर 2024 रोजी PSLV C-60 याच्यासोबत स्पेस ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल म्हणजेच POEM-4 हे पाठवले गेले. या उपग्रहाने 24 प्रयोग सतत केले, ज्यात रोबोटिक मॅनिप्युलेटर म्हणजेच RRMPD आणि डेब्रिस कॅप्चर याचे रोबोट देखील समाविष्ट होते. अंतराळातील कचरा नियंत्रणासाठी ही मोहीम महत्त्वाची समजली जाते. त्यानंतर लडाख ह्युमन ॲनालॉग मिशन म्हणजे अंतराळातील जीवनाचा अभ्यास करण्यासाठीची ही मोहीम होती. नोव्हेंबर 2024 पासून सुरू झालेली भारताची पहिली मानव समान म्हणजे ॲनालॉग मिशन होती. अडकलेल्या परिस्थितीमध्ये चंद्र व मंगळ मोहिमांसाठी मानव शरीरशास्त्र व मानसिक तणाव अभ्यासले यामध्ये जातात. तर इस्रोबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली आणि त्याच्या ताज्या मोहिमा ज्या रिसेंटमध्ये आहेत, ज्या परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या जाऊ शकतात, त्याविषयी देखील आपण थोडक्यात माहिती पाहिली. आता पुढची आपली चालू घडामोडी म्हणजे नवा प्राप्तिकर कायदा. आता एक नुकताच नवा प्राप्तिकर कायदा आहे आणि त्याच्या लोकसभेमध्ये मंजुरी देखील भेटलेली आहे आणि या कायद्याद्वारे आता अधिक सुलभ व पारदर्शक असा कायदा आता असणार आहे. केंद्राचे नवीन प्राप्तिकर विधेयक पारित झालेले आहे. 6 दशके जुनी कर रचना आता सुधारित करण्यात आलेली आहे. यामध्ये एक सिंपल नावाचं एक तत्व आहे. ते सिंपल तत्व म्हणजे काय? तर सुव्यवस्थित रचना, एकात्मिक व संक्षिप्त, किमान खटले, व्यावहारिक व पारदर्शकता, शिकून जुळवून घेणे आणि कार्यक्षम कर सुधारणा हे सिंपल तत्वेमध्ये मोडतात. सध्याचे कोणतेही कर स्लॅब यामध्ये बदललेले नाहीत हे लक्षात घ्या. यामध्ये महत्त्वाचे काय बदल करण्यात आलेले आहेत या कायद्यान्वये तर ते एकदा पाहूया. उशिरा विवरणपत्र दाखल केल्यावरही परतावा आता शक्य असणार आहे. उशिरा TDS विवरणपत्रावर दंड लागणार नाही. कर देयता नसल्यास शून्य प्रमाणपत्र मिळू शकेल आणि ते भारतीय आणि अनिवासींसाठी असे दोघांसाठीही असेल. गृहकर्जावरील मानक वजावट जे 30% आहे आणि व्याज कपातीची स्पष्टता करण्यात आली. भांडवल मालमत्ता, MSME, लाभार्थी मालक यांची स्पष्ट व्याख्या आजच्या दिवशी करण्यात आलेली आहे. कम्युटेड पेन्शनवरील स्पष्ट कर सवलत देखील करण्यात आलेली आहे. इंटर कॉर्पोरेट डिव्हिडंड सवलत पुनर्संचयित जे कलम 80च्या द्वारे आहे ते देखील पुनर्संचयित करण्यात आलेले आहे. कर वर्ष ही संकल्पना या कायद्यामध्ये आता समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि MSMEची जी व्याख्या आहे ती कायद्याशी सुसंगत करण्यात आलेली आहे. म्हणजेच सूक्ष्मची जी व्याख्या आहे ज्यामध्ये गुंतवणूक ही 1 कोटीपेक्षा जास्त आणि उलाढाल ही 5 कोटीपेक्षा जास्त, तर लघु म्हणजे गुंतवणूक 10 कोटीपेक्षा जास्त आणि उलाढाल 50 कोटीपेक्षा जास्त. अशा पद्धतीची जी MSMEची व्याख्या आहे ही आता कायद्याशी सुसंगत करण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, नवा प्राप्तिकर कायदा अर्थव्यवस्था या घटकामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर याविषयी आपण आता थोडक्यात माहिती पाहिलेली आहे आणि याला नुकतीच आता लोकसभेमध्ये मंजुरी देखील भेटलेली आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने हा कायदा महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर आपण आता नुकतेच अजून एक यश देखील गाठलेलं आहे. भारताचा सोलर यशाचा नवा टप्पा आता आपण गाठलेला आहे. भारताने 100 गिगावॅट सोलर PV मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी गाठून इतिहास रचलेला आहे. 2014 मध्ये केवळ 2.3 गिगावॅट पासून आज 100 गिगावॅट ही झेप PLI स्कीम व आत्मनिर्भर भारत याच्या बळावर करण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, सोलर यश हे आपल्या संपूर्ण भारतासाठी एक महत्त्वाची यश मानलं जात आहे आणि जे 2014 मध्ये 2.3 गिगावॅट होतं ते आता 100 गिगावॅटचा जो टप्पा आहे, जो माइलस्टोन आहे, तो आपण 2025 यावर्षी गाठलेला आहे. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही त्याबद्दलचा ग्राफ पाहू शकता. यामध्ये एक थोडक्यात हायलाइट पाहायचं झालं तर उत्पादक संख्या ही 21 वरून आता 100 झालेली आहे. उद्योग युनिट हे 123 झालेले आहेत आणि लक्षात घ्या 2030 पर्यंत 500 गिगावॅट नॉन फॉसिल ऊर्जा लक्ष्याकडे आता आपली वाटचाल सुरू झालेली आहे. तर लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे पर्यावरणीय दृष्ट्या हे आपल्याला हे टार्गेट अचीव्ह करणं देखील महत्त्वाचं होतं आणि इतर देशांच्या मानाने आपण खूप मोठी अशी झेप याद्वारे घेतलेली आहे.
त्यामुळे भारताचा सोलर यशाचा हा नवा टप्पा समजला जात आहे. तर लक्षात घ्या 2025 यावर्षी 100 गिगावॅटचं जे टार्गेट आहे हे आपण अचीव्ह केलेलं आहे. आणि हे 2 महत्त्वाच्या योजनांद्वारे आपण केलेलं आहे ते म्हणजे PLI स्कीम व आत्मनिर्भर भारत. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या चालू घडामोडीवर आधारित आज आपण एक प्रश्न पाहणार आहोत. इस्रो या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न खूप सोपा आहे आणि मी नुकतंच इस्रोबद्दल सविस्तरपणे तुम्हाला माहिती दिलेली आहे. इस्रो या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 आहे 1969, पर्याय क्रमांक 2 आहे 1958, पर्याय क्रमांक 3 आहे 1970, तर पर्याय क्रमांक 4 आहे 1948. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणी योग्य उत्तर देतील त्या कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील त्याचं योग्य उत्तर समजेल. आणि तसेच मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देखील याचा योग्य उत्तर जे काही असेल ते मी उद्याला सांगून देईल. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही YouTubeसोबतच Telegram, WhatsApp, Facebook, Instagram आणि X.com या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि विशेषतः YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.